विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी पट्टेबहादूर सर, पट्टेबहादूर कोचिंग क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 आणि 1.3 आपण आज चालू करणार आहोत. याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये डिटर्मिनंट हा भाग काय आहे आणि याचं एक्झाम्पल काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर डिटर्मिनंट म्हणजे हे एक सूत्र आहे, इथं दिलेलं आहे ABCD. हे एक सूत्र म्हणून याचा उपयोग करतात. इकडे बघा, हे असं लिहितात इथं ABCD हे इथं दिलेलं आहे. ABCD याला सोडवताना याचा तिरपा गुणाकार करतात, याला म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. असाच याचा तिरपा गुणाकार करतात याला सोडवताना. इथं A मल्टिप्लाय D, इथं मायनसचं चिन्ह देतात. हे चिन्ह सूत्राचं समजायचं. त्याच्यानंतर असा तिरपा गुणाकार करायचा, B वर घ्यायचं, B मल्टिप्लाय C. त्याच्यानंतर इथं इज इक्वल टू द्यायचं, या दोन्हीचा गुणाकार घ्यायचा, या दोन्हीचा मल्टिप्लाय घ्यायचा, AD इथं मायनस द्यायचं, या दोन्हीचा मल्टिप्लाय घ्यायचा, BC. हे एक सूत्र तयार झालं, याला म्हणतात डिटर्मिनंटचा फॉर्म्युला. डिटर्मिनंटचं सूत्र तयार कसं करतात याच्यावर एक मी तुम्हाला छोटस एक एक्झाम्पल सांगतो. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले गणित बघणार आहोत, प्रॉब्लेम बघणार आहोत. एक आपण इथं दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. याचा अर्थ आहे की डिटर्मिनंट काढा. आता डिटर्मिनंट काढा म्हणजे डिटर्मिनंट कसं काढतात याचं एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. एक्झाम्पल नंबर 1 इथं दिलेलं आहे. एक्झाम्पल A इज इक्वल टू इथं दिलेलं आहे 5 3 7 9 असं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सोडवताना याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा, याचा तिरपा गुणाकार करायचा. असा गुणाकार करायचा, इथं घ्यायचे 5 इंटू इथं घ्यायचे 9. त्याच्यानंतर इथं मायनसचं चिन्ह द्यायचं, इथं मायनसचं चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर या दोन्हीचा मल्टिप्लाय घ्यायचा, इथं घ्यायचे 3, इथं घ्यायचे 7. याच्यानंतर इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार घ्यायचा, याचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा, 9 5 45. याच्यानंतर इथं मायनस 7 3 21. त्याच्यानंतर या दोन्हीची वजाबाकी करायची, याची वजाबाकी अशी प्रत्यक्षात वजाबाकी याची करून बघायची. इथं 45, याच्या खाली घ्यायचं 21, या दोन्हीची अशी वजाबाकी करून घ्यायची. या 5 मधून हा 1 गेला 4, त्याच्यानंतर या 4 मधून हे 2 गेले 2, म्हणजे इथं राहिले 24. हे आपण डिटर्मिनंट कसं काढतात याचं एक एक्झाम्पल आपण इथं बघितलं. याच्यानंतर आपण याच्या पुढे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये जे गणित दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आता प्रॅक्टिस सेट 1.3 नंबर 1 फिल इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर असं दिलेलं आहे. आताच आपण पाहिलं की डिटर्मिनंट कसं काढतात. डिटर्मिनंटच हे गणित आहेत. याच्यामध्ये इथं मॉड्युलस, ह्या दोन रेषा याला मॉड्युलस म्हणतात, केवल मूल्य म्हणतात त्याला मराठीमध्ये. असा तिरपा गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3चा आणि 5चा गुणाकार करायचा, म्हणजे 3 गुणिला 5. तर 3 इथं दिलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे, याचा अर्थ इथं 5 लिहायला पाहिजेत. या रिकाम्या जागेमध्ये 5 यायला पाहिजेत. म्हणजे इथं इज इक्वल टू 3 इंटू 5, या रिकाम्या जागेत 5 भरायचे. त्याच्यानंतर इथं मायनसचं चिन्ह दिलेलं आहे, इथं परत असा तिरपा गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिला 4. तर इथं पुढे 4 दिलेलं आहे, याचा अर्थ आहे हे इथं मायनस चिन्ह दिलेलं आहे, इथं 4 दिलेलं आहे, गुणिला याचा अर्थ 2, याचा अर्थ इथं 2 भरायला पाहिजेत या रिकाम्या जागेमध्ये. याच्यानंतर पुढे इथं या दोन्हीचा गुणाकार करून दिलेला आहे त्यानं, या दोन्हीचा गुणाकार, इथं इज इक्वल टू चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं असा बॉक्स दिलेला आहे, इथं मायनस, इथं 8 दिलेलं आहे, इथं 8, 4 दोन्ही 8 हे असे आलेले आहे. तर या रिकाम्या जागेमध्ये या दोन्हीचा गुणाकार करून लिहायचा आपण, 5 त्रिकम 15, इथं 15 लिहायची. आणि या दोन्हीची वजाबाकी या रिकाम्या जागेमध्ये पुढे एक असा बॉक्स दिलेला आहे, इथं मी तुम्हाला सोडून दाखवा लागलो. या रिकाम्या जागेमध्ये
या दोन्हीची वजाबाकी 15 मधून 8 काढून टाकायचे, इथं 7 म्हणजे इथं राहतात 7. अशा प्रकारे आपण ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भरून दाखवल्यात प्रत्यक्षात. आता हे झालं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं पहिल्या नंबरचं गणित, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर. कसे भरून दाखवले हे मी तुम्हाला प्रत्यक्षात इथं भरून दाखवलं. याच्या पुढचं गणित आपण बघू. याच्या पुढचा प्रश्न आलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे डिटर्मिनंट काढा. आता डिटर्मिनंट कसं काढायचं, आताच आपण एक गणित मी तुम्हाला सोडून दाखवलेले. याच्यातलं आपण पहिल्या नंबरचं गणित घेऊ. दुसऱ्या मधलं पहिल्या नंबरचं गणित इथं दिलेलं आहे, त्यानं असं इथं दिलेलं आहे -1, इथं दिलेलं आहे 7, इथं दिलेलं आहे 2, इथं दिलेलं आहे 4. याला आपण आता प्रत्यक्षात सोडून घेऊ. याचा आन्सर असं लिहायचं, या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन करायचा, असा तिरपा गुणाकार करायचा. हे मायनस असल्यामुळं कंसामध्ये घ्यायचं, इथं -1, इथं मल्टिप्लिकेशन, इथं घ्यायचं 4. त्याच्यानंतर सूत्रातलं इथं मायनस चिन्ह घ्यायचं. नंतर असा तिरपा गुणाकार घ्यायचा, इथं घ्यायचं 7, त्याच्यानंतर इथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं, इथं घ्यायचं 2. याच्यानंतर इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार घ्यायचा, या दोन्हीचा 4 1 4 हे मायनस चिन्ह, त्याच्यानंतर इथं मायनस, या दोन्हीचा गुणाकार घ्यायचा, 7 2 14 असा गुणाकार घ्यायचा. त्याच्यानंतर दोन्ही संख्येला जर मायनस मायनस असेल, मायनस मायनस मायनस, तर चिन्ह मायनस देतात आणि प्रत्यक्षात त्याची बेरीज करायची. इथं झाले -18. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्याची इथं चूक होते की दोन्ही जागेवर जर मायनस असलं तर काही विद्यार्थी वजाबाकी करतात. तसं करत नसतात. दोन्ही संख्येला मायनस मायनस जर चिन्ह असलं, मायनस 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 घ्यायचं आणि प्रत्यक्षात दोन्हीची ऍडिशन करायची. म्हणजे या 14ची 14ची या 4ची ऍडिशन इथं 18 म्हणजे -18 द्यायचं. कदाचित जर कोणी इथं प्लस लिहिलं तर ते गणित चुकते. म्हणजे इथलचा तुमचा जे मार्क मिळणार असते अर्धा मार्क, ते तिथलचा मार्क तुमचा कट होते. हे पाहायला आपण दुसऱ्या नंबर मधलं पहिल्या नंबरचं गणित. आता त्याच्यातलं दुसऱ्या नंबरचं गणित बघू आपण. दुसऱ्या नंबर मध्ये इथं दिलेलं आहे, दुसऱ्या नंबरचं गणित असं दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे 5, इथं दिलेलं आहे 3, इथं दिलेलं आहे -7, इथं दिलेलं आहे 0. याला आपण आता सोडून घेऊ. वरचीच पद्धत सेम. काय करायचं आपण, तिरपा गुणाकार करायचा, असा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे प्रत्यक्षात कसं लिहायचं आपण, असं लिहायचं 5 गुणिला 0, इथं सूत्रातलं मायनस द्यायचं. त्याच्यानंतर या दोन्हीचा, ही संख्या वर लिहायची, या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा, 3 गुणिला इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं मायनस असल्यामुळं, असं लिहायचं 7. त्याच्यानंतर याला सोडून घ्यायचं, या दोन्हीचा गुणाकार करायचा. 0 न एक गोष्ट लक्षात ठेवायची, 0 न कोणत्याही संख्येला गुणलं तर 0च होत असते. काही काही गोष्टी परफेक्टली लक्षात ठेवायच्या. 0 न कोणत्याही संख्येला मल्टिप्लिकेशन केलं तर 0च होत असते, म्हणून इथे 0 झालं. त्याच्यानंतर इथं मायनस आणि इथं मायनस, दोन जाग्यावर मायनस आलं, इथं मायनस आणि इथं मायनस, गुणाकारामध्ये दोन जाग्यावर जर मायनस आलं तिथं प्लस लिहायचं, मायनस मायनस प्लस. याचा अर्थ आहे 7 त्रिक 21, या दोन्हीचा गुणाकार प्लस झाला. आणि नंतर 0ची कोणत्याही संख्येसोबत जर बेरीज केली तर ती बेरीज ती संख्याच येत असते. इथं 0 कट होते, इथं राहणार 21. हे लक्षात घ्यायचं. काही काही गोष्टी विद्यार्थ्यांना ध्यानात ठेवायच्या. हे बेसिक नॉलेज काही काही आहे, अभ्यास करताना पक्क लक्षात ठेवायचं. 0चा मल्टिप्लिकेशन कोणत्याही संख्येसोबत 0 झाला पाहिजे. मग इथं 5चा 0चा गुणाकार 0 झाला. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये मल्टिप्लाय मध्ये मायनस मायनस प्लसच झालं पाहिजे. मायनस 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 प्लस, 7 त्रिक 21. त्याच्यानंतर 0ची कोणत्याही संख्येसोबत बेरीज किंवा वजाबाकी ती संख्याच असते. मग इथं 0 प्लस 21 आहे, इथं 21 लिहायचं. अशा प्रकारे आपण पहिल्या नंबरचं एक गणित पाहिलं, दुसऱ्या नंबरचं एक गणित पाहिलं. आता तिसऱ्या नंबरचं एक गणित बघणार. तिसऱ्या नंबरचं गणित व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेत आलेलं आहे. हे तिसऱ्या नंबरचं गणित. तिसऱ्या नंबरचं गणित इथं असं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे 7/3, इथं दिलेलं आहे 5/3, याच्या खाली दिलेलं आहे 3/2, इथं दिलेलं आहे 1/2 असं दिलेलं आहे. याला कसं सोडवतो आता इकडे बघायचं काळजीपूर्वक. व्हेरी इम्पॉर्टंट,
याचा तिरपा गुणाकार करायचा. सगळे गणिताची एकच रीत आहे, जिथं डिटर्मिनंट काढा म्हणते. मी तुम्हाला सुरुवातीला सूत्र समजून सांगितलं, एक त्या सूत्राचं एक्झाम्पल समजून सांगितलं. डिटर्मिनंट काढा म्हणलं, फाईंड डिटर्मिनंट म्हणलं किंवा रिकामी जागा म्हणलं की सेम तसंच करायचं, तिरपा गुणाकार करायचा. असा गुणाकार घ्यायचा, असा गुणाकार इथं लिहायचं 7/3 याला मल्टिप्लाय करायचा 1/2. इथं सूत्रातलं मायनस घ्यायचं, हे सूत्रातलं मायनस असतं, ही संख्या वर घ्यायची. नंतर असं करायचं 5/3 मल्टिप्लाय इथं गुणीला घ्यायचं 3/2. नंतर याला सोडून घ्यायचं. सोडून घेताना काय करायचं, कधी पण वरच्या वरच्याचा मल्टिप्लाय करायचा आणि खालच्या खालच्याचा मल्टिप्लाय करायचा. वरच्या वरच्याचा गुणाकार करायचा 7×1 7. त्याच्यानंतर खालच्याचा गुणाकार करायचा 7×3 21. इथं मायनस द्यायचं. नंतर वरच्याचा गुणाकार करायचा 5×3 15. नंतर खालच्याचा गुणाकार करायचा 3×2 6. याला सोडून घ्यायचं. वरच्या वरच्याचा गुणाकार केला 7×1 7. खालच्या खालच्याचा गुणाकार केला 3×2 6. नंतर इथं सूत्रातलं मायनस देणं. वरच्या वरच्याचा गुणाकार केला 5×3 15. खालच्याचा गुणाकार केला 3×2 6. त्याच्यानंतर काय करायचं, हे दोन्ही. आता इथं एक पद्धत ध्यानात ठेवायची. आपल्याला माहित पाहिजे की ज्या वेळेस हे डिनोमिनेटर म्हणजे छेद खालचे सेम असतात, याच्यापैकी एक घेतात, हे माहित असलं पाहिजे. आणि या वरचेची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, बेरीज असेल तर बेरीज करायची. त्याच्यानंतर इथं घ्यायचे 7, इथं घ्यायचं -15, इथं घ्यायचं 15. नंतर या दोन्हीची वजाबाकी करायची. या 15 मधून 7 काढून टाकायचे, इथं राहतात 8. आणि ग्रेटर नंबर मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं नेहमी. इथं मायनस, इथं जर प्लस चिन्ह देण्यात आलं तर इथून चुकणार गणित, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतात. त्याच्यानंतर इथं राहिले 6. याच्यानंतर हे मायनस जसंच्या तसं, याच्या निम्मे घ्यायचे 4 आणि याच्या निम्मे घ्यायचे 3. आतापर्यंत आपण पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न पाहिले आहेत. आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. या तिसऱ्या प्रश्नामधलं प्रश्न तिसरा, याच्यामधलं आपण पहिल्या नंबरचं गणित पाहणार आहोत. पहिल्या नंबरचं गणित असं दिलेलं आहे इथं 3x - 4y = 10. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे 4x + 3y = 5. असं आपल्याला हे गणित पाहायचं आहे. आता आपण हे गणित पाहताना आपल्याला युजिंग क्रॅमर्स रूल याचा उपयोग करायचा आहे. आता युजिंग क्रॅमर्स रूलचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी माहित पाहिजेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी माहित पाहिजेत? एक डी कसं काढायचं हे माहित पाहिजेत, हे आपण अगोदर काढलेलं आहे. त्याच्यानंतर एक dx कसं काढायचं हे एक माहित पाहिजेत. त्याच्यानंतर dy कसं काढायचं हे एक माहित पाहिजेत. हे 3 गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. याच्यानंतर हे 3 गोष्टी आपण काढल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजेत. कोणता कोणता फॉर्म्युला माहित पाहिजेत? एक फॉर्म्युला माहित पाहिजे असते, x = dx/d. याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि x ची किंमत काढायची. दुसरा एक फॉर्म्युला कोणता माहित पाहिजे? y = dy/d. याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि आपलं उत्तर काढून घ्यायचं. अशा हे 2 फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजेत. याच्यामध्ये आता डी ची किंमत कशी काढायची हे आपल्याला माहित आहे. मी तुम्हाला काढून दाखवतो. इकडे बघायचं, इथं लिहायचं 3x - 4y = 10. याला द्यायचा नंबर 1. इथं लिहायचं 4x + 3y = 5. इथं द्यायचा नंबर 2. असे 2 समीकरण आपण हे 3x - 4y = 10, त्याच्यानंतर 4x + 3y = 5 एकाखाली एक आपण लिहून घेतलेत. आता याच्यावरून आपण डी ची किंमत काढायची. डी ची किंमत आपण कशी काढतो? इथं लिहायचं d = त्याच्यानंतर अशा 2 रेषा मारायच्यात मॉड्युलस. याच्यामध्ये
x1 च्या संख्या लिहायच्या, x1 चे कोएफिशियंट लिहायचे अशी. इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 4. त्याच्यानंतर चिन्हासहित y च्या लिहायच्या. आता इथं लिहायचं -y, इथं लिहायचं 3. याच्या नंतर इज इक्वल टू, आताच आपण डी डिटर्मिनंट कसं काढायचं, डी म्हणजे डिटर्मिनंट कसं काढायचं आपण पाहिलं. असा तिरपा गुणाकार करायचा, या दोन्हीचा असा तिरपा गुणाकार म्हणजे 3 गुणिला 3. नंतर इथं मायनसचं चिन्ह द्यायचं सूत्रातलं, नंतर असा तिरपा गुणाकार करायचा म्हणजे असं -4 इथं 4, हे मायनस असल्यामुळं कंसात लिहायचं. इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार करायचा, या 3 त्रिक 9. त्याच्यानंतर मायनस मायनस, हे मायनस आणि हे मायनस, इथं होणार प्लस. त्याच्यानंतर या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा, 4 चूक 16, आणि या दोन्हीची बेरीज करून घ्यायची, या दोन्हीची बेरीज होणार 25. अशा प्रकारे आपण ही डी ची किंमत काढली. म्हणून इथं डी ची किंमत तुमची तयार झाली 25. ही काढली आपण डी ची किंमत, डिटर्मिनंट. हे काढलं आपण डी. आता आपल्याला काढायचं आहे, आपण डी ची किंमत काढून घेतली, आपल्याला आता काढायचं आहे डीएक्स. आता डीएक्स काढताना काय करतात, इकडे बघायचं, इथं लिहायचं असं डीएक्स इज इक्वल टू, अशा 2 रेषा मारायच्यात पहिल्यासारखं सगळं, अशा या 2 रेषा मारायच्या. आता काय करायचं, इथं डीएक्स असल्यामुळं 1 च्या किमती लिहायच्या नाहीत. ह्या 1 च्या इथं डीएक्स आहे, एक्स आहे म्हणून 1 च्या किमती लिहायच्या नाही. मग याच्या जागी कोणत्या किमती लिहायच्या, ह्या लिहायच्या, ह्या अशा उभ्या किमती लिहायच्या. इथं लिहायचं 10, इथं लिहायचं 5, आणि वायच्या लिहून टाकायच्या जशाच्या तशा वायच्या किमती. इथं लिहायचं -4, इथं लिहायचं 3, अशा किमती लिहायच्या. हे लिहिले आपण. इथं एक्सच्या किमती लिहायच्या नाहीत कारण इथं एक्स आहे, मग याच्या जागी ह्या लिहिल्या 10 आणि 5. त्याच्यानंतर वायच्या लिहून टाकायच्या ह्या किमती -4 आणि 3. त्याच्यानंतर असा तिरपा गुणाकार करायचा, असा इथं 10 इंटू इथं करायचं 3. त्याच्यानंतर मायनसचं चिन्ह द्यायचं. याच्यानंतर इथं कंसात लिहायचे, मायनस असल्यामुळं -4 इंटू इथं लिहायचं 5. याच्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करायचा, 10 त्रिक 30. याच्यानंतर मायनस मायनस प्लस, हे मायनस आणि हे मायनस प्लस करायचं, इथं लिहायचं प्लस, इथं करायचं 5 चूक 20. याच्यानंतर या दोन्हीची ऍडिशन करून घ्यायची, इथं होणार या दोन्हीची ऍडिशन 50. आणि म्हणून इथं D1 ची किंमत निघली तुमची 50, ही किंमत निघली तुमची 50. ही काढली आपण D1 ची किंमत. याच्यानंतर आपल्याला आता किंमत काढायची DY ची. DY ची किंमत काढायची. असंच DY ची किंमत काढताना काय करायचं, इकडे बघायचं. DY ची किंमत काढताना अशा 2 रेषा मारायच्यात पहिल्यासारखंच, अशा 2 रेषा मारून घ्यायच्यात. आता काय करायचं, आपल्याला DY ची किंमत काढायची. इथं आपल्याला DY ची किंमत काढायची. इथं पहिले DY इथं लिहून घ्यायचं, असं DY इथं लिहून घ्यायचं, DY इज इक्वल टू, अशा रेषा मारून घ्यायच्या ह्या. याच्यानंतर आता y हे इथं y, म्हणून y च्या किमती लिहायच्या नाहीत. इथं काय आहे, DY आहे म्हणून y च्या किमती लिहायच्या नाहीत. मग y च्या जागी कोणते लिहायचे, हे लिहायचे, इज इक्वल टू चे लिहायच्या. 10 आणि 5, इथं लिहायचं 10 आणि इथं लिहायचं 5. त्याच्यानंतर 1 च्या किमती लिहायच्या, 3 आणि 4, मग इथं लिहायचं 3 आणि इथं लिहायचं 4. याच्यानंतर आता DY च्या किमती आपल्याला काढायच्या. DY इज इक्वल टू, असा तिरपा गुणाकार करायचा, असा 3 गुणिला 5, इथं मायनस द्यायचं. त्याच्यानंतर असा तिरपा गुणाकार करायचा, इथं 10 गुणिला 4. त्याच्यानंतर इज इक्वल टू, या दोन्हीचा गुणाकार करायचा, 5 तिकम 15, मायनस या दोन्हीचा गुणाकार करायचा, 10 चूक 40. त्याच्यानंतर इज इक्वल टू, याची वजाबाकी करायची, या दोन्हीची वजाबाकी येते -25. आता आपल्याला सूत्राचा उपयोग करायचा. आता सूत्र मी तुम्हाला सांगले होते, कोणते सूत्र येतं, पहिले सूत्र आपण हे घेऊ. आता x इज इक्वल टू dx अपॉन d इथं घेऊ. याला म्हणतात, याला इथं नाव दिलेलं आहे युजिंग क्रॅमर्स रूल. इथं वर लिहायचं युजिंग, हे इथं वरच दिलेलं असते, प्रश्नामध्ये दिलेलं असते. क्रॅमर्स रूल असं लिहायचं, असंही लिहायचं.
हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. एक्स युजिंग क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. मग एक्स इज इक्वल टू dx ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? ही इथं दिलेली आहे 50. ही घ्यायची आपल्याला किंमत 50. त्याच्यानंतर आपल्याला डी ची किंमत किती दिलेली आहे? डी ची किंमत काढलेली आहे आपण. ही डी ची किंमत काढली आपण 25. इथं लिहायचं 25 आणि या दोन्हीचा भागाकार करायचा. 25 दोन्ही 50 म्हणजे 2. म्हणून इथं एक ची किंमत आलेली आहे तुमची 2. ही झाली एक किंमत. त्याच्यानंतर दुसरं एक सूत्र वापरायचं. दुसरं सूत्र कोणतं आहे आपलं दुसरं सूत्र इथं दिलेलं आहे. ते दुसरं सूत्र आपल्याला इथे दिलेलं आहे. इथं आहे y इज इक्वल टू dy अपॉन डी इज इक्वल टू dy ची किंमत किती आहे आपली? ही dy ची किंमत इथे दिलेली आहे आपल्याला -25 आणि त्याच्यानंतर डी ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? ही इथे दिलेली आहे आपल्याला 25. म्हणजे 25 कट झाले. हे 25 कट म्हणजे इथं 1 झालं. याचा अर्थ आहे y ची किंमत आली आहे तुमची -1. अशा प्रकारे आपण पहिल्या नंबरचं गणित तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. आता आपण बघणार आहोत याच्यातलं दुसऱ्या नंबरचं गणित. ते याच्यासारखंच आहे. दुसऱ्या नंबरचं गणित असं दिलेलं आहे. आता या गणितात फरक काय आहे ते बघा. इकडं पाहायचं. सर्व विद्यार्थी मित्रांनी इकडं पाहायचं. या गणितात थोडासा फरक आहे. आपला याचा एक जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्म कसा असते? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. कोणतंही इक्वेशन सोडवताना, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना जनरल फॉर्म मध्ये ते लिहिण्यात आहे का? जनरल फॉर्म मध्ये लिहून ते दिलेलं असेल तर आपण त्याला सोडवताना कसं बनवायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हे जे गणित दिलेलं आहे 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म मध्ये दिलं. पण सोडवताना आता याला काय करतात आपण? हे जे 4 आहेत हे पलीकडच्या साईडला नेलं पाहिजे. मग हा 0 निघून जाते आणि ते इक्वेशन तयार होते. याला म्हणतात जनरल फॉर्म मध्ये आहे. पण सोडवताना आपण त्याला बदलून घ्यायचं. कसं चेंज करायचं ते इकडे मी तुम्हाला आता समजून सांगतो. इकडे पाहता त्याचा बदल कसा होते. इथं लिहायचं 4x, इथं लिहायचं 4x, इथं लिहायचं प्लस 3y इज इक्वल टू या -4 ला त्या बाजूला न्यायचं. हा 0 निघून जाते. इथं होते प्लस. हे झालं तुमचं एक नंबरचं. याच्यानंतर यालाही तसंच करायचं. आता x खाली x आला पाहिजे म्हणजे इथं आले हे 6x. त्याच्यानंतर y खाली y आला पाहिजे पण y पलीकडच्या बाजूला गेलेला आहे. आपला नियम आहे या इज इक्वल टू च्या पलीकडच्या बाजूला जर संख्या गेली तर अलीकडे आणायचं आणि त्याचं चिन्ह बदलायचं. मग y खाली y मायनस इकडे आल्यावर प्लस होणार म्हणजे इथं होणार ते प्लस 5y. त्याच्यानंतर संख्या त्याच बाजूला आहे इकडे राहणार 8. याला द्यायचा दुसरा नंबर. परत एकदा बघायचं विद्यार्थ्यांना सर्वांना परत एकदा बघायचं. लक्ष द्यायचं इकडं की हे 4x प्लस 3y -4 तिकडे गेले प्लस झाले 0 निघून गेला एक नंबर. त्याच्यानंतर x खाली x 6x प्लस y त्या बाजूला गेलेले आहे इकडे आणायचं प्लस 5y संख्या त्याच बाजूला असते 8. हे झाले दोन इक्वेशन आपण सोडून घेतले. आता आपल्या नियमाप्रमाणे पहिले आपल्याला डी काढा लागते. डिटर्मिनंट कसं काढतो इकडे पाहायचं. इथं लिहायचं डी इज इक्वल टू इथं मॉड्युलस म्हणजे दोन अशा रेषा मारायच्या. याच्यानंतर हे असे उभे x1 चे कोएफिशियंट लिहून घ्यायचे. इथं लिहायचं 4, इथं लिहायचं 6, इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 5. याचा करायचा तिरपा गुणाकार असं लिहायचं. डी इज इक्वल टू असा गुणाकार करायचा. इथं लिहायचं 4, इथं लिहायचं 5, इथं मायनस असा ही संख्या वर घ्यायची 3 × 6. त्याच्यानंतर इज इक्वल टू इथं या दोन्हीचा गुणाकार करायचा 5 × 20. त्याच्यानंतर मायनस या दोन्हीचा करायचा sin 3 18. या दोन्हीची वजाबाकी करायची 20 मधून हे 18 काढून टाकायचे 2 म्हणजे डी ची किंमत 2 आली. ही आली तुमची D2. डी ची किंमत आली 2. डिटर्मिनंट आलं तुमचं 2. आता आपल्याला नियमानुसार आपण पहिले डी काढायला लागतो. आता काढायला पाहिजे आपण dx. आता dx कसं काढताय तिकडे पहा मी काढून दाखवतो तुम्हाला. dx इज इक्वल टू
अशा ह्या दोन रेषा मारून घ्यायच्या, अशा अशा दोन रेषा आपण मारल्यात. आता काय करायचं, इथं एक्स आहे बाबा, एक्स असल्याच्या नंतर आपण पक्क ध्यानात ठेवायचं इथं एक्स आहे डीएक्स आहे, याचा अर्थ एकच्या संख्या लिहायला जमत नाहीत, लिहायच्या नाहीत. मग कोण पक्क लक्षात ठेवायचं, इथं एक्स आहे, एकच्या संख्या लिहायच्या नाहीत. मग कोणते लिहायच्या, हे इज इक्वल टू वाले लिहायचे, अशा उभ्या अशा लिहायचे. इथं लिहायचं 4 आणि इथं लिहायचं 8. वायचे लिहून टाकायचे जे आहेत ते, इथं आहे 3, इथं आहे 5. त्याच्यानंतर आपला तिरपा गुणाकार dx इज इक्वल टू असा गुणाकार 4 × 5 मायनस असा गुणाकार, हे वर घ्यायचं 3 × 8. नंतर इज इक्वल टू इथं 5 × 20 असा झाला. त्याच्यानंतर मायनस इथं 8 × 3 = 24. आता या दोन्हीची वजाबाकी इज इक्वल टू म्हणजे इथं dx या दोन्हीची 24 मधून 20 काढून टाकले -4, ही आली किंमत. 24 मधून 20 गेले, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. चिन्ह चुकवायचे नाहीत, चिन्ह जर चुकले तर तिथून गणित तुमचं गेलं, तिथून मार्क मिळणार नाहीत. आता एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं, समजा इथं 24 मधून 20 काढायचे, त्याने 4 लिहिले, फक्त मायनस चिन्ह दिलं नाही, इथून गणित तुमचं गेलं, पुढचे मार्क मिळणार नाहीत. कारण नियमात तुम्ही नाहीत बसले नाहीत. नियम काय आहे, 24 मधून 20 काढायचे आणि मोठ्या संख्येचं लार्जर नंबरचं साईन घ्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं. आता हे आपण डी काढलं, त्याच्यानंतर आपण dx काढलं, आता काढणार आपण dy. आता इथं काढून घेणार आपण dy. आता dy ला कसं काढतात, dy इज इक्वल टू अशा दोन रेषा ओढून घ्यायच्या आपण. इथं आपण आता वायचं पद आहे, आता वायच्या लिहायच्या नाहीत संख्या, इथं वाय आलं म्हणून ह्या वायच्या संख्या लिहायच्या नाहीत. मग वायच्या जागी काय लिहायचं, ह्या उभ्या लिहायच्या 4 आणि 8. इथं लिहायचं 4, इथं लिहायचं 8 आणि 1च्या लिहून टाकायच्या. इथं लिहायचं 4 आणि इथं लिहायचं 6. नंतर इथं dy इज इक्वल टू असा तिरपा गुणाकार 4 × 8 मायनस असा तिरपा गुणाकार 4 × 6. नंतर असा करायचा 8 × 32, 8 × 32 असा गुणाकार करायचा, असा करायचा 6 × 24. नंतर प्रत्यक्षात काय करायचं, याची वजाबाकी करून बघायची. आपल्याला कधी कधी कन्फ्यूज होते, चुकायची भीती असते, म्हणून असे 32 लिहायचे, याच्या खाली असे 24 लिहायचे आणि याची वजाबाकी इथून इथं 1 घेतला, इथं झाला 12, 12 मधून 4 गेले, इथं राहिले 8. त्याच्यानंतर याचा याला देऊन टाकला इथं, म्हणजे 8 राहिले आपले, इथं राहिले 8. हे झालं dy ची किंमत. हे असं करून, असं प्रत्यक्षात करून बघायचं येते का ते, आणि नंतर याचा ताळा करून बघायचा 8 आणि 24 32 येतात का, म्हणजे आपलं चुकायची भीती अजिबात राहत नाहीत. आता सरळ सूत्र लिहायचे. आता सगळे किमती आले तुमच्याकडे पहा, डी ची किंमत आली तुमच्याजवळ, इथं तुमच्याजवळ dx ची किंमत आली, इथं तुमच्याजवळ dy ची किंमत आली. आता सगळे किमती तुमच्याजवळ तयार झाल्या. आता आपल्याजवळ सूत्र ही, आता एकचं सूत्र काय आहे आपल्याकडे, x इज इक्वल टू dx अपॉन d. मग लिहून टाकायचं, इथं लिहायचं एकचं सूत्र आहे आमचं, इथं आहे dx अपॉन d इज इक्वल टू dx ची किंमत किती आलेली आहे आमची, dx ची किंमत आलेली आहे आमची -4. इथं लिहायचं -4 अपॉन d ची किंमत किती आलेली आहे आमची, d ची किंमत आलेली आहे आमची 2. मग याने याला डिवाइड करायचं, 2 × 4 म्हणजे -2, आणि म्हणून तुमची किंमत, x ची किंमत किती आलेली तुमची -2, 2 × 4 ही किंमत आली, हे 2 × 4 ही किंमत आली. आता कोणती किंमत काढायची, तुम्हाला एक किंमत काढायची राहिली तुमची. इथं लिहायचं आपण y, इथं लिहायचं dy अपॉन d. आता तुम्हाला dy ची किंमत किती आहे तुमच्याजवळ, 8. तुमच्याजवळ 8 किंमत आहे dy ची, इथं लिहायची 8. त्याच्यानंतर d ची किंमत किती आहे तुमच्याजवळ, इथं 2. मग त्याच्यानंतर या 2 ने याला भाग द्यायचा, 4 × 2 = 8. म्हणजे इथं किंमत आलेली तुमची y ची किंमत आलेली तुमची 4, 2 × 8. अशा प्रकारे आपण तुम्हाला जो आपला प्रश्न तिसरा होता त्याच्यातलं पहिल्या नंबरचं गणित आणि दुसऱ्या नंबरचं गणित पूर्ण क्लिअर समजून सांगितलं. म्हणजे आपण आज प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला प्रश्न पूर्ण घेतला, दुसरा प्रश्न पूर्ण घेतला आणि तिसऱ्या प्रश्नात 6 गणित आहेत, त्याच्यातले आपण 2 घेतले. तरी विद्यार्थी मित्राला सूचना आहे,
शिकवताना आपलं नोटबुक, बुक आणि पेन हे घेऊन बसणे आणि पूर्ण जे नोट्स आहेत ते लिहून घेऊन अभ्यास करणे आणि नेहमी वारंवार व्हिडिओ बघणे जेणेकरून आपला अभ्यास पक्का होईल. थँक्यू.